खरं तर स्वर्गीय किरण पाटील साहेबांचं नेहमी आबाजीनं म्हणणं असायचं की आबाजीची आता 75वी झाली आहे, म्हणजे लोकांना पण कळते की आबाजींचं वय किती आहे. तो आता कार्यक्रम पाटील साहेब पार पाडतील आणि आपण एका चांगल्या पद्धतीने आबाजींचा वाढदिवस साजरा करून हा कार्यक्रम एक चांगला उपक्रम पार पाडूया आणि याच्यासाठी लागेल ती मदत आपण सर्वांनी करूया. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार आ ख ख खमंग ग ग गोकुळतू खरं तर मी आपण पाटील साहेबांना बोललो का दिवसभर बरेच लोकांचे भागातून फोन आले होते की आबाजींनी उद्या गोकुळमध्ये कार्यक्रम बोललाय नेमकं कशासाठी आहे, असं बरेच लोकांना प्रश्न पडला होता. आबाजींची 75वी कशा प्रकारे करायची बरेच लोकांनी आपल्या सूचना दिल्या. त्याच्यामध्ये मला पण पाटील साहेब असं वाटते मल्टी स्पेशालिटी आपल्याला आरोग्य शिबिर जर घेता आलं डॉक्टरचा एक क्लस्टर करून तर त्या दिवशी सुद्धा गावामध्ये आबाजी घेतातच. दरवर्षी गावामध्ये रक्तदान शिबिर आणि त्यांचं शिबिर असतं. त्याचबरोबर एक आरोग्य शिबिर आपण घेतला आदल्या दिवशी तो पण एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम होईल. खरं तर स्वर्गीय किरण पाटील साहेबांचं नेहमी आबाजीनं म्हणणं असायचं की आबाजीची आता 75वी झाली आहे, म्हणजे लोकांना पण कळते की आबाजींचं वय किती आहे. तो आता कार्यक्रम पाटील साहेब पार पाडतील आणि आपण एका चांगल्या पद्धतीने आबाजींचा वाढदिवस साजरा करून हा कार्यक्रम एक चांगला उपक्रम पार पाडूया आणि याच्यासाठी लागेल ती मदत आपण सर्वांनी करूया आणि त्याच्यामध्ये माझाही सहभाग असेल असं मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.